नमस्कार. कथाकथन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लेखाचं नाव आहे बहुरूपी. लेखक समीर गायकवाड. गावाशेजारी असलेल्या भटक्यांच्या वस्तीवर भोला पारणे नावाच्या धिप्पाड इस्माचीही 2 पालं होती. दर साली चैत्रात तो यायचा. 4-1 महिन्यांनी पुन्हा गायब व्हायचा. बहुरूपी होता तो. कैक सोंग घ्यायचा. सुरुवातीला तो रामनवमी ते हनुमान जयंती या काळात मारुतीरायाचा वेश धारण करून अंग निळ्या रंगात रंगवून करकचून बांधलेल्या लंगोटातलं टणक कापडी सोनेरी शेपूट हलवत फिरायचा. नंतर ते रूप त्यानं बारमाही धारण करायला सुरुवात केली. पुढे जाऊन त्याच्या संगतीला शोभतील असे निळे केशरी अंग रंगवलेले राम लक्ष्मणही गाठले. मग ते तिघे एकत्र फिरू लागले. राम लक्ष्मण झालेल्यांना फारसं जिकिरीचं काम नव्हतं. केवळ आशीर्वाद मुद्रा त्यांना तारून न्यायची. भोलाचं तसं नव्हतं. दिवस उजाडल्यापासून अंधाराचं जाळं गडद होईपर्यंत हुप हुप आवाज काढत फिरायचा. मोठ्या लठ्ठ भोपळ्यापासून बनवलेली गदा फिरवायचा. जबड्यात कणकेचे गोळे ठेवल्यानं गालफाडं सुजून निघायची. लंगोटातलं शेपूट ऋतून जांघेत गोळे यायचे. काही बहादर त्याला तशा अवस्थेत बैठका काढायला सांगत. 4-8 आण्याच्या आशेपायी मोठ्या हुरपाने तो ते आव्हान स्वीकारायचा. पिंडरीला पेटके आले तरीही गडी हालायचा नाही. कुणी सांगितलं तर मोकार उड्या मारून दाखवायचा. यातून त्याला किती कमाई व्हायची खरं कधी कळलं नाही. बऱ्याच कालावधीच्या अंतराने सोलापूरच्या एसटी स्टँडवर तो भेटला तेव्हा खिशात जास्त पैसे नव्हते. होती ती सगळी चिल्लर देऊन टाकली. घरी आल्यावर पैसे हरवल्याचं खोटंच सांगितलं आणि वडिलांचा करकचून मार खाल्ला. या गोष्टीला आता दशकं उलटून गेलीत. आता हयात नाही तो. 7-8 साल झालेत त्याला मरून. सोलापूर पुणे हायवेच्या नव्या डांबरी सडकेवर अपघातात गेला तो. त्याचा पार चेंदामेंदा झालेला. आमच्या जुन्या घराच्या परिसरात लोभा मास्तर चाळीसमोर मारुतीचं मंदिर आहे. तिथं तो न चुकता यायचा. बालपणी त्याला त्या अवतारात पाहताच स्फुरण चढायचं. बाकी फारसं कळत नसायचं. आता अपराधीपणाची सल मनात आहे. जग थोडंसं कळू लागल्यावर त्याची गरिबीची वंचितावस्थेची व्यथा कळली. पोटात कालवलं. यातली एक आठवण त्याच्या कोवळ्या पोराची आहे. झालं असं की त्याच्या निरागस मुलानं एकदा त्याच्यासारखंच अंग रंगवलं आणि तोही हनुमंतराया झाला. तेव्हा त्यानं पोराला इतकं बेदम मारलं की पाहणाऱ्याचा जीव कळवळावा. आपल्या पोरानं हनुमान वा महारथी होऊ नये असं त्याला मनोमन वाटायचं. पण पोराला त्याच्या रूपाची भुरळ पडलेली. नंतरनं भोलाच्या पोराचीही उमेद जिरली. त्याला कारणही तसंच होतं. भोलाच्या पोराची वस्तीतल्या पोरांनी चीड पाडलेली. वानरेचं पोर. त्याच्या बालमनावरचे आघात कुणालाच कळू शकले नाहीत. बाप अकस्मात मेल्यावर कित्येकांनी त्याला सल्ला दिलेला. तुझी अंगकाठी मजबूत आहे. भोलासारखं मारुतीराया हो. कष्ट न करता पैसे कमवशील. त्यानं मात्र नकार दिला. बापाचं तिळतिळ तुटणं आणि रोजचं झुरत मरणं त्यानं पाहिलं होतं. त्याची अवहेलना, त्याची टवाळी बघितली होती. बापाआधी तोच खचला होता आपल्या हनुमंती बहुरूपाने. काही महिन्यांनी तो आपल्या लहान्या भावंडांसह आईला संगट घेऊन पाल सोडून गेला कायमचाच. पुन्हा कधीच आला नाही. त्याच्या बाकी जिंदगीत त्यानं हनुमान होऊ नये असं आजही वाटतं. मी आस्तिक आहे. देवाचे स्वरूप मी मानतो, पण कर्मकांडे करत नाही. मला आजही भोलामधला मारुतीराया कारुण्यमय वाटतो. माणसानं माणसातला देव आधी जाणला पाहिजे. रंजल्या गांजल्यांच्या व्यथा जाणल्या पाहिजेत. मग देव भेटतोच, तोही आपल्या अंतःकरणात. असो, माणसाला माणूस कळत नाही. त्याची दुःखे कळत नाहीत. व्यथा उमजत नाहीत. असा हा आता सर्वोच्च बधिर काळ. हनुमान जयंतीला भोलाची ही आठवण कासावीस करून जाते. लेखक आहेत समीर गायकवाड. धन्यवाद.